जय मित्रांनो, तर आता पुणे सिटी बद्दल बऱ्यापैकी कमेंट्स येत आहेत की पुणे सिटीला सर आमची इतकी इतकी टोटल झाली तर आम्ही मेरिट लिस्ट मध्ये बसू का, अशा प्रकारे बऱ्यापैकी कमेंट्स येत आहेत. तर आता आपण जर कालचा जर पेपर बघितला पुणे सिटीचा, तर पेपर बद्दल एकच बोलेल की पेपर हा कठीण होता, पेपर हा कन्फ्युजिंग वाला होता. तर आता ज्यांना पेपर सोपा वाटत असेल पण जे अक्षरशः परीक्षा हॉलमध्ये पेपर देऊन आलेले आहेत तर त्यांना माहिती असेल की पेपर कशा प्रकारे कन्फ्युजिंग वाला होता, कशा प्रकारे त्याची काठिण्य पातळी होती. तर आता मेरिट लिस्ट बद्दल जर बोलायचं झाल्यास तर आता पुणे सिटी बद्दल जर आपण मागच्या भरतीचा जर 2023च्या भरतीचा जर विचार केला तर पेपर अशाच प्रकारे कठीण होता, कन्फ्युजिंग वाला होता मागच्या वर्षी पण आता मुलांनी जे मुलं मार्क्स घेणारे आहेत त्यांनी मार्क्स घेतलेलेच आहेत. मागच्या वर्षी पण बघितलेलं होतं आणि यावेळेस पण आपल्याला तशाच प्रकारे चिन्ह आपल्याला नक्कीच दिसणार आहे, कारण की जे मुलं मार्क्स घेतात ते घेतच असतात. त्यामुळे आपल्याला 85 प्लस वाले पण भरपूर दिसतील, त्याच्यानंतर 90 प्लस वाले पण बऱ्यापैकी दिसतील, 80 प्लस वाले तर भरपूर दिसतील. तर आता या मार्कांचं जर अनालिसिस वगैरे जर केलं तर मेरिट लिस्ट बद्दल जर बोलायचं झाल्यास तर आता मेरिट लिस्ट ही ओपनचा कट ऑफ माझ्या अंदाजे 130 प्लस नक्कीच जाणार आहे, कारण की पेपर कितीही कठीण असो पण 130च्या वरतीच पुणे सिटीचा आपल्याला कट ऑफ आपल्याला लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर जर आता कॅटेगरीबद्दल जर आता एससी एसटी एससी एसटी त्याच्यानंतर एसबीसी त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस ह्या कॅटेगरीना जर 120 122च्या दरम्यान जरी तुमची टोटल होत असेल तरीही तुम्ही सेफ स्कोर मध्ये आहेत, म्हणजे सेफ झोन मध्ये आहेत, असा एक माझा अंदाज आहे. त्याच्यानंतर जर आता इतर कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झाल्यास म्हणजे ओबीसी एससीबीसी एनटीसी त्याच्यानंतर व्हीजेए एनटीबी अशा कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झाल्यास तर त्यांना पण 126 प्लस 127 प्लस जर आपली टोटल होत असेल तर नक्कीच आपलं सिलेक्शन हे पुणे सिटीला होणार आहे. हा एक प्रकारचा माझा अंदाज आहे. यामध्ये एवढाही काही तुम्हाला मेरिट लिस्ट नंतर एवढाही तुम्हाला काही फरक इतका आढळून येणार नाही. म्हणजे इतर कॅटेगरी म्हणजे ओबीसी एससीबीसी एनटीसी एनटीडी ह्या ज्या कॅटेगरी आहेत तर यांना 127 जर तुमची टोटल होत असेल तर तुम्ही नक्कीच सेफ झोन मध्ये आहे. त्याच्यानंतर जर एससी एसटी आता मी सांगितले एससी एसटी एसबीसी आणि ईडब्ल्यूएस ह्या कॅटेगरीना 120 प्लस जर तुमची टोटल जात असेल तर नक्कीच तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. हा एक प्रकारचा माझा अंदाज आहे. 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, बाकी मेरिट माझ्या अंदाजे तरी इतकीच लागणार आहे. त्याच्यानंतर आता पुणे सिटीला ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी समोरच्या आता अपडेटसाठी आता कोणताही असो, समजा आता काही सुधारणा असतील पेपरमध्ये तर अशा ज्या काही अपडेट पुणे सिटीच्या समोर येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. आतापर्यंत प्रत्येक अपडेट मी पुणे सिटीची तुम्हाला देत आलेलो आहे. त्यामुळे ज्यांनी पुणे सिटीचा पेपर दिलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.